रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप रामायण तुलसी गते कहो कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोल भाई नंदन की जय. स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णनामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो यथा विना पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तु वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यरण्य विहारिणो वन्दे विशुद्ध विद्यां कविवरकपीश्वरौ उद्भवस्थिति संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभा. यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यद्वारमुषयोवादि सकलं रज्जो यथा यर्ब्रह्मा यद्पादप्लवमेकमेव हि भवां हृदे तितिर्षावतां. वन्देऽहमदमशेषगाढपरं रामाख्यमीशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबन्धमधिमञ्जुलमातनोति. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असेही सुरस अवीठ पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा द्वितीय दिवस. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्वांच्या वतीनं महेशजी महाराज माकणीकर यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे कालपासून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित
सर्व वारकरी मंडळी, फडकरी मंडळी, महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. शिव पार्वती विवाह. आज नियोजित वेळेत श्रीराम जन्म कथेपर्यंत जायचंय. भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. आध्यात्मिक तत्वामध्ये भगवान शंकरजी हे विश्वास आहे, माता पार्वती श्रद्धा आहे, कार्तिक स्वामी पुरुषार्थ आहे आणि गणेश भगवान विवेक आहे. श्रद्धेचं विश्वासासोबत जेव्हा पाणीग्रहण होत असतं तेव्हा श्रद्धा माता आणि विश्वास पिता या दाम्पत्यापोटी 2 पुत्र जन्माला येतात, पुरुषार्थ आणि विवेक. विवेक गणेशजी आहे, पुरुषार्थ कार्तिकजी आहे. तारकासुराचा वध कार्तिक स्वामीच्या द्वारा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अतिप्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वतीजी अति नम्रतेन म्हणाल्या, प्रभुजी, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी. अगस्त्य जी के सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, कहना नहीं माना, दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म पति मिले, एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया. थोडं डोकं चालवा. अरे पार्वती आईनं एक जन्म घेतला तरी रामायणातला संशय नाही मिटला, तर आपलं 3 तासात कसं होत असेल 2 ते 5? पण पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करती थी, अब संवाद. माता पार्वती जी म्हणाल्या, सवाल परीक्षा वृत्ति से करती थी, अब जिज्ञासा. मजा पहा. आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्यांच्या गळी किती उतरला हे बघण्यासाठी गुरुजी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. ही परीक्षा वृत्ती आहे. आणि काही समजलं आणि काही नाही समजलं तेव्हा विद्यार्थी उभा राहून गुरुजीला प्रश्न विचारतो. ही जिज्ञासा वृत्ती आहे. प्रश्न दोन्ही आहे, गुरुजीचाही आहे आणि विद्यार्थ्याचा आहे. पण गुरुजीचा प्रश्न विद्यार्थ्याला परीक्षा वृत्ती नाही, विद्यार्थ्यांचा प्रश्न गुरुजीला जिज्ञासा वृत्ती नाही. पार्वती माता म्हणाली, पहिल्या जन्मी मी तुम्हाला प्रश्न विचारायची परीक्षा वृत्तीनं, आता जिज्ञासा वृत्तीनं. पहिले तुमच्यासोबत वाद करत होती, आता संवाद. हे मराठी लक्षात घ्या, शब्द जवळजवळचे आहे. वाद वेगळा महादेवराव, संवाद वेगळा. अनेकात होतो त्याला वाद म्हणतात, आणि दोघांमध्ये चालतो संवाद आहे. एका वाक्यात सांगतो, महाभारतात कौरव पांडवांचं बोलणं हा वाद, कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद. म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी शब्द काय आहे? श्री कृष्णार्जुन संवादे. कौरव पांडव वाद आहे, कृष्णार्जुन संवाद आहे. कधी विनाकारणही असू शकतो, त्याला वाद म्हणतात, काही कारण नसताना. 3 सुबुद्धिर कथान समुंदर को आगून लागे माछे थाके कोथा. 3 शहाणे समुद्राच्या काठाला बसले न वाद सुरू झाला. खरे काय, एवढा मोठा समुद्र लेका उघड्यावर पडला आणि पेटला तर दुसरा म्हणला लेका रॉकेला का डिझेल पाणी आहे ते. मलाही कळतं रे, पण समजा पेटलाच.
अरे पेटलच कसा, ते पाणी आहे. अरे हो पण पेटलाच, बरं मग मासे कुठे जातील? दुसरा म्हणला एवढा मूर्ख आहे करतो, हे नारळाचे झाडं कायसाठी आहे? समुद्र पेटल्याबरोबर मासे जातील ना झाडावर. तिसरा म्हणला तुम्ही दोघंही गाढवच आहे का रे? का मासे झाडावर जातीलच कसे? कारण कारण त्या गायी आहे का म्हशी, म्हणजे हे दोघापेक्षा वसतात विनाकारण. याचं नाव वाद आहे. 3 समुद्री कथा, समुंदर को आगून लागे माछे ताके खोथा. 2 महिला रेल्वेत भांडत होत्या बरं का. सगळ्या नागपूरकडच्या महिला, इकडच्या सगळ्या कौशल्य आहे, तिकडच्या गोष्टी सांगतो. अजून मला 21 तारखेपर्यंत तुमच्याशी गाठ आहे. नागपूरकडच्या 2 महिला रेल्वेत भांडतात खिडकीवरून. बंद कर खिडकी. का? गारठ सहन नाही होत मला. ती म्हणली उकाडा नाही सहन होत मला. खिडकी बंद कर. नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची, तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट. वाद असाच वाढत जातो ना. बस लक्षात. 3 स्टेशन वाद. प्रवासी वैतागले. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भराभरा उतरले. पोलीस पळत आले. का अहो दोघीनं डोकं उठवलं साहेब. पोलीस आले. का भांडता मावशी? अहो गारठ सहन होत नाही साहेब म्हणून खिडकी लावते. तुमचं काय म्हणणं आहे? उकाडा सहन होत नाही म्हणून उघडते. तिथं कॉलेज कुमार होता. 1 तासापासून गंमत बघत होता. त्यानं पोलीस घेतला बाजूला. इकडे या. काय विनाकारण डोकेदुखी आहे राव. काय तुम्ही खिडकी बघा ना साहेब. आणि पोलीस खिडकीजवळ आला ना, काचच नाही. आले का उघडी ठेवली काय ना बंद. याला म्हणतात वाद विनाकारण. तसं माता पार्वती म्हणाल्या, पहले जन्म में आपके साथ वाद करती थी, अब संवाद. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूं. तो उस राजकुमार के बचपन की कथा कहो, यत्नप संस्कार की वनगमन की सीताहरण की जटायु मरण की दशरथ मरण की सेतु बंधन की रावण वध की राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और मेरी पूछने में गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछऊ रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावनी गंगा. एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली पार्वते. दुसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. एक लक्षात घ्या, हे आमच्या देशाचं भाग्य आहे, वैभव आहे. 2 ऋषी, 2 महात्मे. ते लेकरू तिकडे खेळवा, तिकडे खेळवायला जाऊ दे. आई असेल त्याची, नाही तर आजी असेल. हे सगळे उद्योग घरी करायचे. एवढा आटा पिटा मंडप हे एवढ्यासाठी केलं का? कोण असेल आहे ना त्याची? आहे का कोणी? घ्या जवळ घ्या. ते घरी गेल्यावर बंगल्यावर लाड करायचा. हे लोक ऐकायला आलेले. हे आमच्या देशाचं भाग्य आहे. 2 ऋषी, 2 साधू, 2 महात्मे, 2 संत एकत्रित येतील. त्यांच्या चर्चेतून ग्रंथाचे जन्म होतील, नवल नाही. पत्नीचा प्रश्न, पतीचं उत्तर, हे पती पत्नीच्या संवादात ग्रंथ जन्माला येतात. ज्या देशात, त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे. लक्षात घ्या. प्रश्न पार्वती आईचा, उत्तर महादेवाचं, जन्म रामकथेचा. आणि प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता अतिशय विद्वान आहे, अतिशय विद्वान. एक मजा सांगतो. एकदा पार्वती आईकडे लक्ष्मी आली. तर लक्ष्मी श्रीमंताची मुलगी आहे. तिचा बाप कोण आहे लक्ष्मीचा? समुद्र. हे नीट लक्षात घ्या, समुद्र. कारण समुद्रातून लक्ष्मीचा जन्म आहे ना. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर गजरंबादि देवांगणाश्रम सप्तमुखे विषम हरिभनु शंकोमृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशन वगैरे वगैरे. घरी गेल्यावर पाहून घ्या. म्हणजे लक्ष्मीचा बाप समुद्र म्हणून समुद्राचं एक नाव आहे रत्नाकर. समुद्राला काय म्हणतात? कोणाला इथं कोणी असेल रत्नाकर तर पहा तुम्ही, समुद्र आहे. रत्न पुरवतो जगाला तो रत्नाकर. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे, विष्णू पती आहे.
स्वतः दुसऱ्याला श्रीमंती करण्याची क्षमता जिच्यात आहे आणि ती श्रीमंतीच्या तोऱ्यात पार्वतीकडे आली आणि प्रश्न विचारला, पार्वते काय कुठं गेला भिकारी? आता हे पद्धत आहे गाव विचारण्याची, तुमचे मिस्टर कुठं गेले, तुमचे पतिदेव कुठं गेले? पण मोठ्या लोकांची मुलगी आणि बिचाऱ्या पार्वतीला कुठं गेला भिकारी? पार्वती म्हणली दिसत नाही, त्या अर्थी मला असं वाटतं तो बळीच्या दारात गेला असं भीक मागायला. पार आईस्क्रीम झालं लक्ष्मीचं. बापरे, हे तर प्रकरण आपल्याच मिस्टरकडे फिरलं. आपलाच बुवा गेला होता. भला हुआ सत्यन गई बिरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा हुआ तो प्रभू पसारे हात. लाजली नाही, तो नाही. मग कोणता? तो गळ्यात साप घालतो का नाही तो भिकारी विचारते मी. गळ्यातच काय 24 तास त्याच्यावरच झोपतो तो. पुन्हा लक्षात आलं की आपलेच मिस्टर सासूरवाडीला शय्यावर. नाही, तो नाही. मग कोणता? तो बैलावर बसतो का नाही तो भिकारी. बैलावरच काय घोंगडण काठी घेऊन दिवसभर गुरं वळत होतो. पुन्हा लक्षात आलं की द्वापार युगात आपल्याच बोवानं हा उद्योग केला. खांद्यावरी कांबळा, हातामध्ये काठीन, चारित असे देणू सावळा जगजेटी. मी का सांगतो? पार्वती माता प्रश्न करण्यामध्ये अतिशय विद्वान, आणि म्हणून जिच्या प्रश्नाचं कौतुक भगवान शंकरजी करतात. करहु प्रश्न जगत हित लागे, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नाही को उपकारी. महादेवजी म्हणाले, पार्वते तुझ्यासारखी उपकारी जगात कोणी नाही. का? एक गंगा भगीरथाच्या द्वारा आली, एक राम कथा रूपी गंगा तुझ्यामुळे आली. पुछऊ प्रश्न जगत हित लागी. पहा, 4 ठिकाणी ही कथा चालू आहे. अगदी थोडक्यात सांगतो, वेळ सांभाळतो. विश्वास आहे ना कालपासून? हा बस. काल अख्खा दिवस आमच्याकडेच होता. रात्रीच्या 11:15 पर्यंत. नाही, दिवस आपलाच होता कालचा. बालाजी भाऊ, 2 बालाजी आहे. एक बालाजी खुर्द आहे, एक बालाजी बुद्रुक. ते इतक्या लोकांना आपल्याला फुलं वाटायची आहे बरं का. तयारी ठेवा, फुलं आणून ठेवा. साधारण ते 4च्या दरम्यान लागेल. मग वेळेवर तुमची फजिती होईल. ते मी काल सांगायचं विसरलो असेल. एक एक फुल देऊ आपण सर्वांना. वेळ आहे अजून, पण ते सावध केलं तुम्हाला. आता तुम्हालाच त्रास आहे माझा 4-5 दिवस. बालाजी भाऊ जॅकेटमुळे जरा. बरं ठीक आहे, काय हरकत. बोलून घ्या. 4 ठिकाणी कथा चालू आहे. कैलास पर्वतावर, निलगिरी पर्वतावर, प्रयाग क्षेत्रात आणि चित्रकूटावर. कैलास पर्वतावर कथा सांगतात शंकरजी माता पार्वतीला. निलगिरी पर्वतावर कथा सांगतात काकभृशुंडी गरुडजीला. प्रयाग क्षेत्रात कथा सांगतात याज्ञवल्के भारद्वाजजीला. आणि चित्रकूटावर कथा सांगतात स्वतःच तुलसीदासजी स्वतःच्या मनाला. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. भारद्वाजजी तल्लीन झाले कथा श्रवणामध्ये. सर्वांगाचे कान करून कथा ऐकत होते. कथा कशी ऐकायची? काय माणसं घाई येतात ना. इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही. बसतं कथेला आणि झटके घरच्या कुलपाला 5 वाजेपर्यंत. अरे जवळही नाही चित्त, काय मांडेले प्रेत. थोडे आहे चित्त साह्य झाली. आणि म्हणून कथा कशी ऐकायची याकरता दृष्टांत दिला. चुकल्या पुत्राची वार्ता. चुकल्या पुत्राची वार्ता म्हणजे पंढरपूरची वारीन ती निघाली सुनबाई पंढरपूरला. मागं लागलं 5 वर्षाचं बाळ. विरोध सासून केला, तुझा पंढरपूरला माझ्या नातवाला नेऊ नको. 11-12 लाख यात्रा असते म्हणजे हरवल नातू माझा. कमाल करताय सासूबाई, तुमचा नातू माझं बाळ सांभाळून आणेल. नेऊ नको म्हणते तर येऊ द्या, येत आहे तर नेऊ नको म्हणते तर येऊ द्या, येत आहे तर. नेलं आणि दशमीलाच हरवलं. बरं का, हरवलं पंढरपुरात 5 वर्षाचं.
तिथून पुढं 4-5 दिवस ती रडत होती. चंद्रभागेच्या घाटावर बसून चंद्रभागेच्या पाण्याकडे पाहू पाहू रडायची. कुठं असेल बाळ माझं, काय तोंड टाकू सासूला पांढऱ्या पायाची, म्हणाल तिकडेच का नाही मिळाली, कशाला थोबाड दाखवायला आली, चंद्रभागेत का नाही जीव दिला, वगैरे वगैरे. 5 दिवस बिना अन्ना पाण्याची घाटावर बसून रडती, अश्रू सुकलेले. 5 दिवसांनी गोपाळपूरचा कालान, कडक कपड्यावाले, कांजीचे कपडे घातलेले सभ्य ग्रहस्थ प्रदक्षिणा रोडने येत होते पंढरपुरात. पोलीस चौकीच्या सामोरून येत होते. पोलीस सूचना देत होते. महत्वाची सूचना, आमच्याकडे 5 दिवसापासून 5 वर्षे वयाचा, खाकी हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला काळा धागा, गोविंदा नाव सांगत आहे, असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे. ज्याचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे. त्या ग्रहस्थाच्या कानी हे शब्द आले. संबंध काही नव्हता, पण वर्णन ऐकलं. आणि पुढे आल्यावर एक मावशी घाटावर रडताना दिसली. ते ग्रहस्थ तिथपर्यंत आले. अनोळखी. का रडता मावशी? मग तो जोरात रडू लागले. कारण 5 दिवसात का रडता म्हणणारा एवढंच भेटलं, कांजीच्या कपड्यावाला. काय झालं मावशी? काय सांगू भाऊसाहेब, माझं एकुलतं एक बाळ हरवलं. बाळ हरवलं? मला सांगा, 5 वर्षाचं आहे का ते? मग तो उभीच झाली. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला धागा काळा, गोविंदा नाव आहे का? अरे जिचं बाळ हरवलं त्या बाळाचं वर्णन अनोळखी माणूस तंतोतंत करतो, तेव्हा त्या बाळाची आई सर्वांगाचे कान करून लेकराचं वर्णन ऐकते. कथा तशी ऐकायची असते. याला म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता. आणि एवढे तल्लीन झाले भारद्वाजजी कथा श्रवणात, एवढे तल्लीन की याज्ञवल्क्यजीला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान होईल, पण नाईलाज झाला. आणि याज्ञवल्क्यजी म्हणाले, भारद्वाजजी पाहायला तयार आहे. भारद्वाजीने डोळे उघडले, पहिली विनंती केली, महाराज 21 तारीख तक बीच में भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ, आपकी कथा तपे हुए जीव को शांति का छिड़काव देने वाले है. मी त्याकरता सावध नाही केलं तुम्हाला भारद्वाजजी. अहो तुम्ही काल विचारलं मला रामाच्या बाबतीत, हा, आणि मी सांगितलं शंकराचं. प्रश्न वेगळा, उत्तर वेगळं. कथा रामाची विचारली, मी महादेवाची सांगितली. याबाबत तुमचा गैरसमज तर झाला नाही ना, म्हणून सावध केलं. सच कहूं महाराज, मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही. बस अब पता लगा है कि आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो. तर विचार करा, रामायण ऐकायचा अधिकारी कोण आहे? ज्याचं प्रेम शंकराच्या कथेवर आहे, हे त्याचं उत्तर आहे. शिव कथा हे राम कथेचं द्वार आहे. घरात रिघावे दाराचे सोयी, भिंती सवे डोळी फोडू नये. आणि पुन्हा एक सांगतो, इथे सगळे वैष्णव बसले असले तरी जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, पहिले वैष्णव कोण, याचं उत्तर आहे भगवान शंकर. हे नीट ऐका, आमचा संप्रदाय तिथून आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. एकनाथ महाराज लिहितात, वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकरजी आहे. म्हणून जो कोणी स्वतःला वैष्णव समजतो, वारकऱ्याचे नियम सांभाळतो, ज्ञानेश्वरी गाथा, प्रवचन, हरिपाठ, काकडा, आळंदी पंढरीची वारी सगळे व्यवस्थित सांभाळतो, फक्त निंदा महादेवाची करतो, त्याचं तोंड पाहिल्याने पाप होतं, हे लक्षात घ्या. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. भजन विष्णूचं आणि निंदा शंकराची, नरकाला जावं लागेल. विष्णूसी भजला शिव दुरावला, अदपात झाला तया नरा. आपण लक्षात घ्या, अजून सुद्धा महादेवजी पंढरपूरला जातात. आता इथे आमचे वारकरी बसलेले आहे ना, पांडुरंगाच्या भेटीला महादेवजी. काकडा पाठ आहे तुम्हाला.
रंभा विकनाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. तिथं अरे एवढं प्रेम. आताही वारी चालू आहे. आताही दिसत नसेल महादेवजी तुम्हाला, पण वारीला जातात. आणि वारी म्हटलं की वार करायला काही सुचत नाही. आषाढी पडशी पताक ताट जर्मनचं तांब्या प्लास्टिकचा टाकलं खांद्यावर, चाल घोंगडं घेऊन ज्ञानबा तुकाराम बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात, कारण दिवस पेरणीचे हे चाललं झेंडा घेऊन, आहे का नाही? सांगून तरी जा ना कुठं चालला. पंढरपूरला. असं पंढरपूरला तुम्हाला बरं दरवर्षी उचलला झेंडा का चालला पंढरपूरला. अहो इकडे पेरणीचे दिवस आहे, काय पेरू सांगून तरी जा. ते म्हणतात तिकडे वाटोळे होते, मला काही घेणं नाही. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. तसं शंकरजी पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला, कुठं चालला तुम्ही? वारीला चाललो. वारीला. या महेश महाराज, वारीला चाललो पंढरपूरला. तुम्हाला बरं वाटतं वारी? यावर 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 उचलला झेंडा का चालला वारीला. आमची नाही इच्छा होत का? पार्वते, तुला काय वाटलं? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं काय तुला? 11-12 लाख यात्रा असती, लेकरू हरवलं सापडत नाही यायला. पालाय लावू नका, मी येणार. बरं का महेश महाराज, येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे महादेव होच म्हणतात, है ना? भगवान शंकर आणि पार्वती पंढरीच्या वारीला निघाल्याचं चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरई सोंड वक्र तुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. थांबला ना पप्पा. पार्वते, केवढं अवघड झालं वारीचं प्रकरण. काय आता एवढ्या मोठ्या पोटाचं पोर एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? अहो लागला पिंट्या मागत घ्या. पिंट्या काय लहान आहे का? बरं का, मम्मी कधी पिंट्याच्या बाजूने बोलते. अहो रागावू नका. आता पायी वारीचं कॅन्सल करा. मग इंडिका काढा. इंडिका कळते ना मराठी? नंदी बैल. हा भास याला इंडिका. आता नंदीवर बसले तिघे जण, शंकरजी, माता पार्वती आणि गणपती पंढरीच्या वारीला. हे पद्यामध्ये वर्णन आहे. पद्यामध्ये. सुशिक्षित मंडळी जरा लक्ष द्या, तुम्हाला आनंद वाटेल याच्यात. वारीचं वर्णन सांगतो. दसचरण जयाला चौपदी चालता हे, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. दसचरण जयाला चौपदी चालता हे. पायांची बेरीज 10 आहे, पण चालतंय 4 पायाचं. महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2 पाय, नंदीचे 4 पाय. वारीचं चाललंय वर्णन. हिशोब करीत राहा. झाले 10. पण चौपदी चालता हे, चालतंय 4 पायाचं. 3 बसलेले आहे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. डोळे 11 आहे, तोंड 5 आहे. नंदीचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, महादेवरावचे 3 डोळे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. 1 नंदीचं, 1 गणपतीचं, 1 पार्वतीचं, 1 महादेवाचं आणि 1 सापाचं. पंचमुखास पाहे. आणि खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कान 8च आहे. नंदीचे 2 कान,
गणपतीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान, सापाला नसतात कान, मग 8 वरच झालं. अष्टकर्ण जयाल पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे, एक नंदीचं शेपूट, एक सापाचं. हे वर्णन. शेपट्या 2, कान 8, पाय 10, तोंड 5, डोळे 11. महादेवराव वारीला जात ना. पंढरपूर दृष्टिक्षेपात आलं आणि ते सोहळा पाहाला 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. प्रमाण रात्री होऊन गेला आपलं. लब्धली नारी लागली समाधी मोड जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे. नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळी. पार्वती आई म्हणल्या तुमचा विठोबान तुम्ही. आपली एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत यायची हिंमत नाही. अरे मग तुला लोहाऱ्यातच सांगितलं होतं येऊ नको. आता आले आहे तर थांब तळ्यावर. पार्वतीला तळ्यावर थांबवला. तेथून नंदीवरती गणपती महादेवजी स्वार होऊन चंद्रभागेच्या वाळवंटातून महाद्वाराकडे निघाले. दर्शन बारी मंडपाच्या विरुद्ध बाजूला हनुमंताचं मंदिर ते आता मास्टर प्लॅन मध्ये अस्तव्यस्त झालं. तिथपर्यंत आल्यावर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? माणसं चालता येत नाही नीटने, बैल घुसवला एवढ्या गर्दीत, माणसं मारायला आला का वारीला? शंकरजी म्हणले नंदी आता काही खरं नाही भाऊ. वारकऱ्यांना जर उलट्या पताका केल्या तू असं कर, हनुमंतापुढे थांब, नाही तर मारुतीच्या देवळापुढे नंदी असण्याचं कारण नाही, तिथे आहे नंदी. हे वारीला जाता त्याची साक्ष सांगतोय मी. तळावर ठेवलं पार्वतीला, हनुमंतापुढे ठेवलं नंदीला. आता गणपतीला कडेवर घेतलं आणि शंकरजी निघाले एवढ्या गर्दीतून. वाट काढत नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात घामाघूम झाले. गणपती थकलो राजा, आता तू या कोनाड्यात बैस, मी सांगतो ते पहा. तुम्ही वर जा, महाद्वारात डावीकडे पहा, अजूनही मूर्ती गणेशाची कोनाड्यात आहे डाव्या. हे साक्ष. 3 ठिकाणी. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोनाड्यात गणपती. आता एकटे शंकरजी रावळात आले. कमरेवर हात ठेवून उभा असलेला पंढरीचा राजा बघितलं, कैलासीचा राजा आला. आनंद आवरेना पांडुरंगाला, महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. भांडणं ही अज्ञानी बघतात आहे. तुझा देव मोठा का आमचा देव मोठा. अरे त्यांचं केवढं प्रेम एकमेकाचं हे पहा. कट्टर शैव, कट्टर वैष्णव एकमेकाच्या देवाचं नाव घेत नाही. कट्टर वैष्णवाला हरभरे घ्यायचे असले, हरभरे बरं का महेश महाराज, तर धान्याला हात लावून विचारतं विष्णू भरे काय भाव, पण हरभरे नाही म्हणत, हर शब्द येईल म्हणून. सदरा जर शिवायचा असला तर टेलर पुढे उभं राहतं, त्याला कापड दाखवतं आणि या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत. तर शिव येतो ना. झालं त्यांच्यातच सोयरीक जुळली. मुला मुलीचं जुळलं तर हो म्हणावंच लागलं. झालं लग्न. ती नांदायला आली ती मुलगी शैवाची. ज्याच्या घरी आली तो वैष्णव. सरळ सरळ सांगतो, तिचा बाप आडवा भस्म लावायचा, सासरा उभं चंदन. सकाळी उठली बिचारी, सारवायला लागली. पूर्वी सारवायची पद्धत होती बरं का मावल्यांनो. आता दवाखाने भरले कशानं? डॉक्टर विचारतात काय झालं मावशी? बाथरूम मध्ये पडली. तुमचं काय? मी किचन मध्ये घसरली. तुमचं काय? मी पायऱ्या अरे एकही जुनी म्हातारी सड्याच्या अंगणात पडली नाही.
है ना. पूर्वी कविता होती का नाही, कवितेमध्ये वर्णन होतं खेड्याचं. पोटे क्षितिजी तांबडे जो न थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळा प्रभूस आडवीती. महिलांचंही होतं. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा सम्मार्जन करीत राहतात. पूर्वी महेशजी, आता जर कवीला कविता लिहायची असली 2025 ला तर लिहेल का सडा सम्मार्जन? उठून गृहिणी लग बघा अंगणात, वल्या फडक्याने फरशा पोसतात. अरे तो तेव्हाचा काळ होता. ती बिचारी सून उठली आणि सारवायला लागली. सासराय उठला वैष्णव उभ्या चंदनवाला, आणि सुनचं सारवण बघितलं आडवं. बघा सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या वैष्णवाला, आम्ही उभ्या चंदनवाले वैष्णव, इथं आडवं सारवायचं नाही. सून तर घाबरली. पहिल्या दिवशी जर सासऱ्याचा असा विरोध आहे तर जीवन कसं जग. बिचाऱ्यानं उभं 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 ओबड धोबड सारवायला सुरुवात केली. तुम्हाला सासरा प्रातर्विधीला गेला आणि तिकडनं आला आणि विठोबा मंजन घेतलं सासऱ्यानं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. सासरा लागला दात घासायला आणि सुननं बघितलं. सारवण थांबवून झाली सून. मंजनवालाच हात धरला सासऱ्याचा. थांबा मामाजी. का सुनबाई, वैष्णव आहे तुम्ही, मग खबरदार आडवे दात घासते. तर पुरा सासरा हादरला. सुनबाई तुला सर ना वाकडा का चालतो? अरे हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. मी का सांगतोय? ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामायण ऐकण्याचा अधिकारी आहे. ही परीक्षा वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली आहे. म्हणून याज्ञवल्क्य म्हणतात, भारद्वाज प्रथम हिम कै शिव चरित ऊंचा मर्म तुम्हार. प्रथम शिव चरित ऊंचा मर्म तुम्हार. सुच सेवक तुम राम के, रहित समस्त विकार शिवावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. और सब संगन की. प्रथम मई कै शिव चरित पूजा मर्म तुम्हार. सोच सेवक तुम राम के, रहित समस्त विकार सियावर रामचंद्र की जय. तीच कथा शंकरजी पार्वती आईला सांगतात. तीच कथा याज्ञवल्क्य भारद्वाजजीला सांगतात. इथून दिसेल तुम्हाला कैलास पर्वतावर वटवृक्षाच्या सावलीत सुंदर गादीवर विराजमान शंकरजी, श्रोत्याच्या रूपात माता पार्वती. महादेवजीला कथा सुरू करायची असल्यामुळे स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते झाले. बंद बाल रूप सुराम, सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. बंदहु बाल रूप सोई राम, सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. मंगल भवन अमंगलहारी, प्रभु सुत शरद अजर बिहारी. धरले दंड गिरी राजकुमारी, तुम समान नहीं को पधारी. पूछे रघुपति कथा सकल लोग जग पावन गंगा. सकल लोग जग
पावनी गंगा मंगल भवन मंगलहारी द्रव औषध सरिता चिर बिहारी धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं को उपकारी पूज्य हो रघुपति कथा प्रसन्न सकल लोक जगत पावनी गंगा सकल लोक जगत पावनी गंगा। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.